खरी क्रांती का असेना ही बिरसा मुंडा यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही पाहिली असेल. आणि पूर्ण जो समाज आहे ना त्यांनी बिरसा मुंडा या अवघ्या 25 वर्ष आयुष्य जगणाऱ्या नावाला जननायक ही उपाधी दिली. आणि त्यांच्याच कार्याची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्यातून खूप काही शिकून आज हे आयोजन आपल्या भेटीसाठी आलं आहे. आणि आजच्या दिवसाची ही अंतिम रात्र आवर्जून आपण चर्चा करू बिरसा मुंडा यांच्या कार्याबद्दल, क्रिकेटबद्दल. समालोचन क्षेत्रामध्ये अजित पाटील सर आमच्यासोबत जॉईन होतात. मायखोपचा आवाज आणि त्या सोबतीनं प्रीतमजी घरत पास्तळवरनं या ठिकाणी जोडले गेलेत. स्वागत आहे प्रीतम दादा आपलं. मॅच ऑन होती आहे. 6 ओव्हरची मॅच. पहिला संघ आलाय या स्पर्धेच्या ट्रॉफीसाठी जो पात्र ठरला आहे आणि त्या टीमचं नाव होतं बिरवाडी. एक मोठं टार्गेट सेट झालं होतं. ओपनिंग फार सुंदर झाली आणि त्यानंतर चेस करण्यासाठी क्रितेशला मदत मिळाली त्याच्या टीममेटशी आणि तो सामना जिंकून टीम बिरवाडी आली आहे सेमीफायनलमध्ये. येस, बालकिशन धोडी साहेबांना मी विनंती करेल की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक VIP डाईजवर या. आपलं स्वागत आहे. बालकिशन धोडी साहेबांचं सहर्ष स्वागत. ओपनिंग जोडी आलेले मैदानाच्या आतमध्ये. ऐकूया ओमकार सराला. पहिलाच बॉल. गौरव तयार. स्ट्राईकला जयराज, नॉन स्ट्राईकला प्रशांत. व्हेरी फर्स्ट बॉलला गॅपमध्ये टाकलाय आणि चेंडूला पाठवलाय चौकारासाठी. आजचे मात्र जर सुरुवातीचा विचार केला तर तिन्ही इनिंगला पहिल्या बॉलवर चौकाराने सुरुवात होत असताना जाऊ. या चौकारानं मागच्या दोन्ही इनिंगमध्ये देखील आपण तेच पाहिलं आणि आज देखील त्याच आशा अपेक्षा घेऊन मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या मैदानावरती उपस्थित झाला. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक चाहिए, हमें क्रिकेट की दीवाने, हमें बस एक अच्छे मुकाबले की झलक चाहिए. मागचा सामना खूप चांगला संघर्ष पाहायला मिळाला. उमरोलीनं दिला बिरवाडीला. बॅट अँड पॅटमध्ये होता. मिड ऑफच्या वरनं वॉड शॉट. आउटफील्ड खूप फास्ट आणि बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॉपी बुक स्टाईल इनफिल्डच्या वरनं पॉवर प्ले 1 सुरू आहे आणि त्याचा खूप सुंदर वापर होतोय आणि हा येतोय चौकार. आणि चौकारानं ना धावफलक आता स्कोरकार्डवरती पुढे चाललाय. टीमची टोटल जाऊन पोचली आहे स्कोरकार्डवरती आपण बघताय ती म्हणजेच 8 धावा. 2 चौकार आलेत आणि ते देखील क्लास होते. काय म्हणशील जी बॅटिंग हँड अँड कोऑर्डिनेशन सध्या आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय जयराज. जयराज अगदी बघायला गेलं तर पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून या फॉर्ममध्ये आहे आणि त्याने इंटरव्ह्यूमध्ये देखील सांगितलं की बॅटिंग बॉलिंग मॅटर करत नाही पहिलं असणं, आपला खेळ मात्र साजरा करणं गरजेचं. आणि खऱ्या अर्थाने त्यांचे ऑनर मोतीलाल शाह ज्यांनी त्यांना पालघर जिल्ह्याचं क्रिकेटच नाही तर मुंबईचं क्रिकेट देखील दाखवलं. त्यामुळे हे जे बॅटर आहे हे थोडं टफ फाईट आहे फिल्डिंग टीमसाठी, कारण की समोर एक ताकदवान टीम आहे झाय टीम जी मुंबई येथे जाऊन देखील खेळलेली आहे. मुंबईचं क्रिकेट दाखवलं नाही तर मुंबईचं क्रिकेट या टीमनं दणानून सोडलं आणि पालघरच्या टीमच्या क्रिकेटच्या क्वालिटीज आहेत ना त्यामध्ये अगदी धाकटी डहाणूचं नाव येतं. MS11 जाहीचं येतं. अलीकडच्या काळात सातपाटी आहे. या पालघर क्रिकेटमधल्या त्या टीम्स आहेत त्यामध्ये आपण चिंचणी दांडी या टीमचा उल्लेख करू शकतो ज्यांनी जुचंद्र बेल्ट, नायगाव बेल्ट असेल किंवा सध्याच्या घडीला बदलापूरचं क्रिकेट असेल या सगळ्या टीमनं दणानून सोडलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं ना त्याच्यामागे एक पुरस्कर्ता अर्थातच सध्याचं टेनिस बॉल क्रिकेट आहे ना. एका टीमला जर तुम्ही पॅक करताय तर पर टुर्नामेंट एंट्री फीज जवळजवळ 15 ते 20 हजार. ट्रॅव्हलिंग जवळजवळ ऑलमोस्ट पालघर ते जवळजवळ बदलापूर कर्जत पोचायचं म्हटलं तर 8 ते 10 हजार आणि त्यामध्ये फूड आहे सगळ्याच गोष्टी आहेत. बट क्रिकेट जगणारं व्यक्तिमत्व आहे मोतीलाल शाह आणि त्यांनी जाईचं नाव खरंच खूप मोठं केलं आहे. जाई गावामध्ये ना जसं अनेक देवतांना पूजलं जातं मग आपले 33 कोटी दैवत काही कॅथलिक पर्सन असतील प्रत्येकजण आपापल्या धर्मातील भगवंताला मानतो. पण जर चर्चा झाली ना क्रिकेटच्या धर्माची तर त्यांच्यासाठी देव म्हणून एक नाव आहे आणि ते नाव आहे मोतीलाल शाह. त्याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा. टीमची टोटल एका षटकाचा खेळ संपल्यानंतर 14 ऑन दी बोर्ड. अतिशय सुंदर मॅनेजमेंट आहे. खरं तर ज्यावेळी आम्ही इकडे आलो ना ग्राउंड पाहिल्यानंतर मन खूप प्रसन्न झालं. काही हरकत नाही आहे. ऑर्गनायझर्सला थोडंसं टेन्शन असेल की आज आपण थोडेसे लेट आहोत जवळजवळ 1.5 ते 2 तास. बट मॅचेस थोड्याशा लवकर टीमनं साथ दिली जसं आपण टाइम मॅच करतोय. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटांमध्ये फिनिश झालंय. एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव तुम्हाला 6 षटकं 30 मिनिटात टाकायची आहेत म्हणजे टाकायचीच आहेत.
येस 25 मिनिटामध्ये 5 नाही टाकले तर एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सेकंदमध्ये घ्यावा लागेल. आणि पालघरमध्ये आजच्या घडीला ही दुसरी टुर्नामेंट 1 लाखाची. यानंतर उमरोळी गावामध्ये देखील एक मोठी टुर्नामेंट 1 लाखाची आपल्याला पाहायला मिळेल. आणि अंडर बॉक्स क्रिकेटचा जर विचार केला तर तब्बल 2 लाखाची स्पर्धा देखील बोईसर भागामध्ये नवरंग क्रीडा चषक आपण बघू शकता. सरपंच चषक धोडीपूजा येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या 1, 2, 3 मे महिन्यामध्ये मात्र ही स्पर्धा असणार. अगदी लयलूट आहे क्रिकेटची पालघर भागामध्ये. पालघरचं क्रिकेट बदलत आहे, स्पेशली ग्रामीण क्रिकेट फार मोठ्या वेगात डेव्हलप होतं. पालघरच्या अगदी व्यावसायिक क्रिकेटची चर्चा आहे ना पूर्ण जगभर केली जाते. याच पालघरनं भारताला शार्दुल ठाकूर देखील दिला. याच पालघरनं अनेक रणजीपटू दिलेत. याच पालघरनं अनेक लेदर बॉल क्रिकेट खेळणाऱ्या महिला देखील भारताला दिलेत. अंडर 19च्या माध्यमातून देखील सध्या पालघर खूप चांगली प्रगती करत आहे. आणि पालघर म्हटलं ना की सध्या क्रिकेटचं अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं नंदनवन बनलं आहे, जिकडे अनेक साऱ्या क्रिकेट टुर्नामेंट सध्या सुरू. स्पर्धा 10,000ची असू दे किंवा 10 लाखाची, क्रिकेट क्वालिटी होणं प्रेक्षकांसाठी गरजेचं आहे. सध्या जयराज ते करतोय अपील, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ. तर मग लगेच अंपासनं सांगितलं नॉट आउट. स्कोअर लेगला चालला बॉल डीपमध्ये, एक सिंगल मिळते आणि अंपाचा इशारा येतोय. त्या ठिकाणी लेग बाईज. एका बाजूला टीम खेळतीये MS11 जाई आणि त्यांना फाईट करतीये गोलंदाजी करताना 20वा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड. तू पहिल्या सुरुवातीला सालवड म्हणायला पाहिजे होतं, मला लवकर कळालं असतं. खतरनाक आहे ही टीम. पण सालवडच्या स्पेशली बॉलिंग युनिटची चर्चा आहे ना पूर्ण पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये आवर्जून होते. क्षमता आहे त्यांच्या बॉलर्सकडे. हा पाहू शकता तुम्ही, फटका सरळ आलाय कॉम्बॉक्सला एका हातानं. रिषभ पंत स्टाईल, डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे गोलंदाजाची चूक नाही आहे, थोडासा फलंदाजाला ना नशीब साथ देऊन गेलं आणि हा मिळतो चौकार. 4 धावा. ते टिपिकल स्ट्रोक खेळला जातोय. 4 धावा पाहायला मिळत आहेत. 4 धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 20 झालेले आहेत. उलटच बॉल आहे, अगदी शॉर्ट पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण आदर्श पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, स्टंपच्या वरून चेंडू निघून गेला. बॅकअप पाहायला मिळते. 1 धाव 21 स्कोर कार्डवर. मजाल मॅचला सालवड वर्सेस जाई आहे ना, म्हणजे या मॅचमध्ये ना पैसा वसूल. त्या वेळ झाली आहे सध्या 7:33. जवळजवळ 1 तास या मॅचला जाणार. म्हणजे रात्रीचं जेवण तुम्ही आहे ना अगदी कदाचित या मॅचमध्ये विसरून जाल. अगदी पैसा वसूल आणि एक पॉकेट धमाका या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. प्रथम पाटील आपल्या सोबत आहेत. सध्या त्याचे हात देखील जड झालेत. उमरोलीला तो बिलॉंग करतो आणि उमरोली या स्पर्धेच्या बाहेर झाली. हार्ड लक ब्रो. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका, स्क्वेअर कट, गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल, डीप बॅकवर्ड पॉइंटला गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत बॉल फरार. 4. हर्ष एज लागली जाते. गली रिजनला यावेळेस सुजल मोरे आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण बघायला गेलं तर सालवड टीमकडे नजर मारली तर आपल्याला 25 वर्षाच्या आतील सर्व प्लेयर पाहायला मिळत आहेत. युवा टॅलेंट पाहायला मिळते. यंग टॅलेंटना सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिजे. अगदी कुठे होतं हरियाणा, कुठे होतं अंबाला गाव, तिकडून आला अभिषेक धलोर, कुणाला माहिती होतं त्याचं नाव. अगदी टेनिस बॉल क्रिकेटांना खूप वेगात प्रगती करत आहे. सध्या धावफलकावरती एक नजर टाकूयात. रन झालेत 26. 26 धावा सध्या स्कोर कार्डवरती. चर्चा सुरू आहे मैदानावरती यंगस्टर क्रिकेटबद्दल. यंगस्टर क्रिकेटसाठी आहे ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती आहे का अजित सर? सगळ्यात आधी या क्रिकेटसाठी वय देणं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 1 तास चॅटिंग कमी करा, पण 1 तास मैदानावरती फक्त बॅटिंगसाठी किंवा बॉलिंगसाठी नाही, स्वतःच्या फिटनेससाठी द्या. जिकडे मग त्यामध्ये फिल्डिंग आहे तिकडे तुम्हाला स्वतःला अगदी शारीरिक व्यायाम द्यायचा आहे. त्यानंतर 1 तास जे तुम्हाला आवडतं ना, मग ते बॅटिंग असू दे किंवा बॉलिंग असू दे, त्याच्यावरती फोकस करा. एक चांगला क्रिकेटर बनण्यापासून तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तुमच्या कोचचा रिस्पेक्ट. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला कोच मिळेल की नाही याची शाश्वती नाही, पण तुमच्या टीमचे जे लेजंड प्लेयर्स आहेत ना त्यांचा सन्मान करणं, त्यांना फॉलो करणं, किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक असा आयडल नजरेसमोर ठेवणं की त्याला पाहून त्याच्या सारखंच बनायचं आहे. आणि लोकांनी पण म्हटलं पाहिजे, जसं आपण म्हणतो ना, या गावातला तो कृष्णा सातपुते, त्या गावातला तो केतन म्हात्रे, इथला तो करण अंबाला, मग ती त्या अगदी इमेजला इतकं फॉलो करा की त्याच्याच नावानं तुमचं क्रिकेट ओळखलं गेलं पाहिजे आणि एक दिवस त्याच्यासोबत खेळताना संघर्ष तुमच्या नावाचा दणानला पाहिजे. मिड विकेटच्या बाहेर एक कडक शॉट येतो षटकार.
आता जिथे जिथे नजर जाईल ना तिथे तिथे प्रेक्षकांची गर्दी आहे. फक्त आता रोडवरतीच नाही, समोर एक मोठं हायवेचं ब्रिज आहे, तिकडे पण आता गाड्या थांबू लागल्यात. कारण क्रिकेट आहे ना लहानांपासून थोरांना आपल्या प्रेमात पाडतं. तुम्हा आम्हा सगळ्यांना एका धाग्यानं सध्या गुंफलंय आणि त्याचं नाव आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025. आणि आजची अंतिम रात्र ये तो सिर्फ झाकी आहे, सेमीफायनल और फायनल की कहाणी अभी बाकी आहे. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. हा फुल टॉस कसा सोडेल, त्यात पॉवर प्ले सुरू आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, लॉंग लेग खाली आहे, तिकडनं काढलाय बॉल. आणि जर अशीच बॅटिंग जर इथे जयराज करत राहिला ना तर आजच्या रात्रीतील एक वेगवान अर्धशतक फारसं दूर नाही आहे. त्यामुळे सालवडला विकेट्स काढावी लागेल. सालवडला या मैदानावरती एक असा बॉल टाकायचा आहे जो चांगल्या बॉलरच्या विकेटसाठी पाहिजे आणि तो जर आला तर जयराज नावाचा वादळ थांबेल. अन्यथा 6 ओव्हर 90+ टीम MS11 जाईल. येस, इथे मात्र वादळ गुंगावतंय मैदानाच्या आतमध्ये जयराज. आणि सुजलबद्दल सांगायला गेलं तर मात्र एक चांगला गोलंदाज आहे, नेहमीच चांगली गोलंदाजीने त्याने हाताळले प्रत्येक मॅचमध्ये. परंतु आजच्या रात्रीमध्ये पहिल्याच 2 बॉलवर प्रेशर सुजल मोरेवर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. षटकार चौकार आणि पुन्हा एकदा ऑन साईडला फटका स्विंग केला आहे. स्क्वेअर लेग ठिकाणी चित्ररक्षक आदर्श फील्ड करेल, 1 धाव पूर्ण करेल, 1च धाव मिळणार. एक चांगली स्टार्ट करून देत असताना जयराज टीमचा कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट आपल्याला पाहायला मिळतंय. पोहोचलाय तो टोटल 30 धावेवर. आजच्या रात्रीतली सर्वात मोठी टोटल इंडिव्हिज्युअलचा विचार केला कीर्तेश गरत 41 पहिल्या मॅचमध्येच. आणि आता आपण बघू शकतात की 30वर जयराज देखील पोहोचलाय. नाही, क्रितेशच्या 41 जरी आला ना, ओपनर्सनं जो स्टार्ट दिला ना तो तुम्ही डावळू शकत नाही आहात. खरा सामना बिरवाडी कुठे इंटर झाली जिथे ॲज अ ओपनर आल्यानंतर स्टार्ट मिळाला, इथे देखील तो स्टार्ट सध्या जायला मिळतोय. 37 धावफलकावरती आहेत. सालवडला करायचे कमबॅक आणि झालाय. टप्पा पडल्यानंतर चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लेफ्टी बॅटर्सच्या अगेन्स्ट. टप्पा कुठे पडायला हवा, अँगल होऊन कुठे निघायला हवा, सध्या ते करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सुजल. जरूर रन्स खर्च केलेत सुजलनं, बट सुजलकडे देखील क्षमता अजून सेकंड स्पेलमध्ये येणं बाकी आहे. हा खराब आहे, हा अर्ध्या विकेटवरती टाकला ना तर कॉमेंटेटर पण जाऊन म्हणेल की मी पण मारेल. खरं तर बॅट्समननं थोडीशी दया दाखवली आहे की चौकार मारलाय. इतका वेळ होता बॅटरकडे की सहज फाईन लेगच्या बाहेर लांब पाठवू शकले असते, बट 4 धावा मिळाल्यात. रिझल्ट चांगला आहे, 41 विदाऊट लॉस. सध्या टीम जाई पाहायला मिळते. येस, आतापर्यंत मी पहिल्या रात्रीला देखील प्रसादचा खेळ बघितला आणि ह्या बॉलला मात्र बघायला गेलं तर स्ट्रॉंग आहे. तो शॉर्ट बॉल होता, खराब होता आणि चौकार खेचलाय. ज्याप्रमाणे ओमकार सरांनी सांगितलं की दया दाखवली थोडी फलंदाजाने. षटकाराचा बॉल होता. नाही, यष्टीरक्षक पण म्हणेल यही डालना है तो भाई तेरे को ही रख और ये डालेगा तो मेरे के लिए रख. कारण हा चांगला होता. हा गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडला, थोडा खाली राहिला. मागचा ना कदाचित हातातनं ग्रीप निसटलेली असावी, इतका लांब आणि कमी गतीनं पडला की बॅटर्स समोर मोठी संधी होती आणि त्या संधीचं सोनं अगदी सहज सोपं झालं. आणि षटकं संपली आहेत मैदानावरती 2 आणि रन झालेत 42. 3 षटकं संपल्यानंतर 42 धावा आणि 3 षटकासाठी वेळ घेतलेल्या बरोबर 14 मिनिटं झालेली आहेत. बघा आपल्याकडे 11 मिनिटं आहेत. 11 मिनिटांमध्ये 2 ओव्हर फेकायचे आहेत. टीम साई सापडेश्वर सालवड विसावा फाउंडेशन यांना मी विनंती करेल की आपण खेळायला थोडं स्पीडअप ठेवा. आणि 42 धावा झालेले आहेत. ज्या रीतीने मी बऱ्याचदा बघितलेलं आहे, जो धडाडीचा फलंदाज असतो ना, जो गोलंदाज कधी करत नाही गोलंदाजी, तो नेहमी म्हणतो गोलंदाजाला खराब बॉल टाकला, शॉर्ट बॉल टाकला, ओव्हर पिच टाकला. परंतु तुम्ही उतरल्यावर तुम्ही देखील गोलंदाजाला मारतात ते विसरून जातात. गोलंदाजा 6चे 6 चेंडू चांगले हाताळेल असं कधीतरी येते, मात्र एखादा खराब चेंडू हाताळतो गोलंदाज. कधी कधी फलंदाजाकडून शॉट बनवला देखील जातो. आतमध्ये येऊन आता खेळतायत. आता रिव्हर्स स्ट्रोक आहे, हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे, पॉवर प्ले असतात. 4 खेळाडू 38 मध्ये. नाही, इकडे ना कोच ना ग्रामीण क्रिकेटमध्ये सगळे असतात आणि ते असायलाच पाहिजेत. जे प्रेक्षक तुमच्या कठीण काळात तुम्हाला सांगतील तुम्ही खेळा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आणि ज्यावेळी तुम्ही चांगलं खेळता त्यावेळी तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचतील. हे ग्रामीण क्रिकेट आहे जिथे तुम्हाला ना प्रत्येक बॉलवरती खूप काही मिळेल, प्रेम पण मिळेल, कधी शिवा पण मिळतील. बट ग्रामीण क्रिकेट आहे ना जिथे नाव सन्मान सारं काही पणाला लागतं. त्यामुळे आज सालवडला त्या नावासाठी बाउन्स बॅक करायचं आहे. सालवडच्या क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक आलेत, जाईच्या क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक आलेत. मजा आला मॅचला. आता फिल्डर आहेत डीपमध्ये. पॉवर प्ले संपलाय, फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकाच ॲक्शनमध्ये उचलून थ्रो केलाय
आणि एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे चालला. 14च्या सरासरीनं जर मैदानावरती जाई बॅटिंग करते आहे ना, नक्कीच बॉलिंग युनिट इतकं खतरनाक आहे ना जाईकडे की थोडंसं मग कदाचित कठीण जाईल. आणि सालवडला देखील या मॅचमध्ये ना अंडर 75 आता कसं थांबवता येईल हा प्रयत्न करावा लागेल, कारण सध्या 3 ओव्हर 42 झालेत, 10 विकेट्स हातामध्ये. त्यामुळे आता ब्रेक थ्रो इम्पॉर्टंट आहे. टीम विसावा फाउंडेशन सालवडला चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकलाय आणि बॉलर्सकडनं एक साऊंड टू ऐकला असेल. हे कधी होतं ज्यावेळी बॉलर्सला ना बॅटरला डिस्टर्ब करायचं असतं की आता मी खूप जोरात टाकतोय आणि त्यावेळी मध्ये टाकलेलं स्लोवर पण हे प्रेझेंस ऑफ माइंड आहे ना फार सुंदर होतं. गोलंदाजी करताना तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तुम्हाला पाहायला मिळतो. शुभम येस, खास करून टेनिस या खेळामध्ये खूप उच्चार केला जातो. या आपण बघू शकतो जे ॲक्शन केली गोलंदाज जो आवाज काढला एका मॅचमध्ये मारिया शारापोवावर ऑब्जेक्शन देखील घेण्यात आलं होतं की तिचा आवाज खूप जोरात येतोय, समोरच्याला काही समजतच नाही आणि तिला सांगितलं की जर आता जोराने आवाज काढला तर तुला मात्र खेळू देणार नाही. हे खेळले तर मारिया शारापोवा झाली, त्यानंतर विल्यम्स ही देखील मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सरीना विल्यम्स अगदी उच्च कोटीचे टेनिस पट्टू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण बघू शकतात अगदी चांगली टफ फाईट मॅच पाहायला मिळायची आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 46 झालेले आहेत. शुभम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम थांबवतो, सध्या शुभम थांबवतो. एक नक्कीच त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं सुरुवातीला रन्स आले होते, आता त्यानं विकेट्स देखील काढायचा प्रयत्न केला आहे, बट बॉल ट्रॅव्हल होतोय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत चालला निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतो षटकार. सर्वात मोठा भाग आहे या मैदानाचं आणि फलंदाजाने इजी क्लिअर केलंय. आता फुटबॉल सारखा चेंडू दिसत आहे. दोन्ही बॅट्समनला सेट झालेत, नजर बसले, पिचचा अंदाज आलाय आणि गोलंदाज कुठे गोलंदाजी करणार हे देखील त्यांना माहिती आहे. अगदी आता मागच्या अनेक रात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचन केलं, मैदानाचा खडानी खडा आता तुला देखील माहीत झाला, पण इथे थर्डमॅन आउटफील्ड खूप फास्ट आणि बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा आला चौकार आणि फलंदाज प्रसाद देखील आता खूप चांगली बॅटिंग करतोय. मागच्या 11 बॉलमध्ये वैयक्तिक 28 धावा त्याच्या बॅटमधून आलेत आणि चांगली साथ सध्या तो जयराजला देतोय. MS11 जाई मोतीलाल शहा हे जे नाव आहे ना जे जाईवरती विश्वास ठेवतं, आज त्या विश्वासाला साजेसं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांत बॅटिंग करतो खूप सुंदर, सध्या त्याचं क्रिकेट सुरू आहे. पुन्हा एकदा स्विच हिट आणि यावेळी डी बॅकवर्ड पॉइंटला तिकडे प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहे आणि एक सिंगल पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल थ्रोवरती निघाले, थोडा वेळ घेतला फिल्डरनं, त्याचं रूपांतर झालंय 2 धावेमध्ये. नजर अटी आणि इकडे फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली, अब तक 56 होती, आता 2 वाढलेत, 58 वरती जाऊन धावफलक पोहोचलं. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. 4 षटकांसाठी तुम्ही वापरली आहेत या ठिकाणी 21 मिनिटं, त्यामुळे 4 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी येणारं 5वं षटक संपवणं अगदी गरजेचं आहे. त्या गोष्टीची काळजी घ्या. विसावा फाउंडेशन सालवड दोस्ती ग्रुप खैरापाडा आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि दोस्ती ग्रुप आज खूप सुंदर काम केलंय. दोस्ती जिकडे लागली ना मग तिकडे विषय क्लोज, मॅटर क्लोज ज्याला आपण म्हणतो ना. दोस्ती एक अजीब रिश्ता है और जो निभा व फरिश्ता है. आणि खैरापाड्याच्या सगळ्या मित्रांनी एकत्रित येऊन खैरापाड्याला आज अभिमान वाटावा असं आयोजन करून दाखवलंय. आज पालघरकर पण म्हणतील की काहीतरी करायचं, नाईट क्रिकेट टुर्नामेंट ठेवायची तर मग दोस्ती ग्रुप खैरापाड्यासारखी ठेवायची, कारण आज त्यांनी काम तसं करून दाखवलं. म्हणून म्हटलं जातं ना काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं बनवा की तुमचं नाव ऐकून काम झालं पाहिजे. आणि नेक्स्ट इयर ज्यावेळी खैरापाडा अगदी टुर्नामेंट डेट अनाऊन्स करेल ना, या सगळ्यांना टीम शोधावं लागणार नाही. सगळ्या टीम्स येतील की आम्हाला एंट्री पाहिजे, आम्हाला दोस्ती चषकचं अगदी हे क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी खेळायची म्हणजे खेळायची आहे, कारण इकडे मॅनेजमेंट चांगली आहे. 6 षटकं तुम्हाला खेळायला मिळतात. षटकं संपली आहेत मैदानावरती, 4 रन झाले स्कोरकार्डवरती आत्तापर्यंत आपण बघताय. त्या म्हणजेच 58 म्हणजे अजूनही 2 ओव्हर्स बाकी आहेत. 2 ओव्हर्स 22 आले ना तर धावफलकावरती 80 बनतील. बट जर जाई मैदानावरती खेळतीये 10 विकेट्स हातामध्ये, जाई प्रयत्न करेल 25+. पहिलाच बॉल गौरवचा आलाय, फसलाय फटका, पहिला विकेट, पहिला धक्का, गरज होती. अगदी बघायला गेलं तर धमाल मूवीमध्ये डब्ल्यू शोधायला 2.5 तास गेले, इथे देखील बराच वेळ गेला एक डब्ल्यू शोधण्यासाठी टीम सालवडला. देऊया संधी डीझेल, पुन्हा एकदा येऊया.
जे आपल्याला पाहायला मिळते 14 चेंडू 31 धावा आणि मात्र आपण बघू शकतात आपल्या टीमसाठी केल्या सुपर बॅटिंग. आणि खऱ्या अर्थाने आपण बघू शकतात दोस्ती ग्रुप खैरापड आयोजित स्पर्धा तब्बल 1 लाखाची स्पर्धा. नवीन बॅट्समन धनंजय नाईक आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसरा बॉल पहिल्याच बॉलवर आलाय विकेट आणि दुसऱ्याच बॉलवर आल्याला स्वागत केलंय यावेळेस गोलंदाजाचा फलंदाजाने षटकाराने 6 धावा ऑन साइडला खेचून मारला आणि फलंदाजाने मात्र खातं खोललं 6 धावेने. स्कोरबोर्ड 64 64 धावा. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितले की दोस्ती ही अलग नातं आहे, असं म्हटलं जातं की हे एकमेव नातं आहे जे माणूस स्वतः निवडतो, बाकी नाते आपोआप जन्माला आल्या मात्र लागू होतात. आणि ही मित्रता निभवलेली आहे खैरापाड्याची. आपण बघू शकतात आयोजक फुलटस बॉल आहे ऑन साईडला. पुन्हा एकदा मी म्हणे नशिबाची साथ मिळाली गोलंदाजाला की चेंडू हा बाहेर गेला नाही. 1 धाव मिळते. पंचाकडे लक्ष दिलं मात्र फलंदाजाला पंच सांगतायत इट इज फेअर डिलिव्हरी. नक्कीच एक चांगला निर्णय. अंपायरचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. अंपायरच्या भूमिकेत या ठिकाणी आपण पाहता दोन्ही मॅच ऑफिशियल अंपायर्स खूप चांगली कामगिरी सध्या करतात. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे 65 लॉस ऑफ 1. 1 विकेट गेली आहे मैदानावरती. आता न्यू बॅटर आपण पाहताय इथे दाखल झाला धनंजय. विकेट काढली आहे. गोलंदाजी करताना आपण पाहता बॉलर गौरव ठाकूर. थोडंसं करेक्शन अगदी आपण करतोय गौरवच्या सरनेममध्ये गौरव ठाकूरच, बट सध्या ठाकूर पण सांगतोय विकेट मुझे दे. आणि पहिली त्यानं काढली आहे जयराजची आणि आता सध्या तो थांबवतोय जाईच्या बाटसला. डेट ओव्हरमध्ये ना खूप चांगली गोलंदाजी. अजून एक चांगला टाकला ठाकूरनं. बीट करून चालला फलंदाजाला आणि लगातारचा हा दुसरा डॉट. त्यामुळे जे मुवमेंट होतं ना या मॅचमध्ये ना सुरुवातीपासून काय होतं सगळं काही जाईसाठी चांगलं होतं. आता सालवड परत आली आहे आणि आता सालवडला कोणी आणला मॅचमध्ये तर गौरव ठाकूरनं, जो सध्या मॅचमध्ये विकेट काढतोय डॉट बॉल्स टाकतोय. आणि जे रन रेटना कुठेतरी वाटलं होतं पहिल्या डावात धावफलक 75 ते 80 पोहोचेल, आता थांबवलंय. अजून एक चांगला बॉल विकेटची संधी. थोडासा दूर राहिला यष्टीरक्षकापासून. फ्लाइंग स्लीपला बॉल तिकडे फील्ड होतोय आणि ग्रेट कमबॅक बाय गौरव. आणि गौरवने या मॅचमध्ये ना एक षटकार खाल्ल्यानंतर 2 डॉट टाकले, 1 सिंगल खर्च झाली. खूप सुंदर राहिलं गौरवचं हे षटक. आणि या षटकात अगदी आपण पाहिलं बाउन्स बॅक झालाय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा झाले स्कोर कार्डवरती 66. 60 धावा खर्च केल्या गौरवने. कमबॅक करून देणं गरजेचं होतं कारण की वेगाने धावा वाहत होत्या आणि तिथे मात्र 8 धावेचं षटक, त्यामध्ये विकेट देखील आला जयराजचा. आता मात्र स्ट्राईकवर फलंदाज प्रशांत याच्या बॅटमधून देखील 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत आलाय. आणि हाणामारीचं षटक डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं शेवटचं षटक हर्ष पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर टीम सालवडकडून येत असताना असं म्हटलं जातं पहिली फेरी असो किंवा दुसरी फेरी शेवटचं षटक खूप इम्पॉर्टंट असतं, मॅच बदलणारं षटक असतं. आणि बघूया या षटकामध्ये टीम जाई किती धावा बनवतील. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पवन सूद नवली आणि त्यांच्या विपक्ष मैत्री 11 पालघर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल असेल. षटक संपल्यावर टॉस बॉक्सकडे येऊन राहा. षटक संपल्यावर लगेच टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सकडे येऊन राहा. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. स्कोरबोर्ड 70. मागच्या ओव्हरमध्ये गौरवनं जो प्रेशर बनवला ना तो इथे थोडासा रिलीज झालाय असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण आता आपण बघताय पुन्हा एकदा या मॅचमध्ये ना आक्रमणाला आता सुरुवात झाली आहे आणि ते आक्रमण कुणी केलंय तर आपण बघता बॅटिंग ट्रॅकवरती फलंदाज चौकारांना थोडंसं प्रेशर कमी करतोय आणि हा चौकार 70 वरती घेऊन गेला, जे एक चांगलं टोटल आहे. अजून एक जसा बॅटवरती आला ना त्याच्यावरती मोहर होती एक मोठ्या फटक्याची आणि हा फटका सरळ चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स बिग अँड क्लीन हिट 6. अजून एक मात्र चांगला फटका. इथे प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग लेग रिजनला चेंडू येतोय. एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 7-7-7-7 स्कोरबोर्डला आलेले आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी. 11 धावा खर्च केल्या आहेत. राईट हँडेड बॅट्समॅन
धनंजय नाईक स्ट्राईकवर असणार. चौथा बॉल घेऊन तयार होणार. आजची शेवटची रात्र आपण बघू शकता. रजनी क्रिकेट अगदी तब्बल 1 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 7वी रात्र स्पर्धेची. शॉर्ट बॉलला काय सुपर स्ट्रोक लगावलाय. पॉईंटच्या भागामध्ये डीपमध्ये मात्र ऋतिक फील्ड करेल, थ्रो करेल. 2 धावा पूर्ण होत असताना 79 स्कोर कार्डवर 4 चेंडू मागे 13 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 2 चेंडू बाकी आहेत. मागच्या मॅचमध्ये 77 टार्गेट पूर्ण केलं. तब्बल मात्र बघायला गेलं तर 5 ओव्हर 1 चेंडूमध्ये रन्स बनतायत या मैदानावरती आणि रन्स बनवणारे बॅटर्स सालवडकडे देखील आहेत. त्यामुळे मशाल मॅचला एक क्लोज इन्काउंटर. टप्पा पडला, चालला बॉल वाईट लाईनच्या बाहेर. अंपाचा इशारा. एक्स्ट्रा रन आणि धावफलक 1ने पुढे जात असताना 80 जे अगदी टच करायचं होतं ना जाईला, सध्या ते झालं. आणि सध्या सॅटिस्फायड पूर्ण प्लेयर्स डगआउट, त्यांचे कॅप्टन, टीम मॅनेजमेंट, त्यांचे कोच, त्यांचे पॅकर. बट सालवडला आता या मॅचमध्ये काय टार्गेट सेट होईल या बॉलनंतर समजेल. इथे फटका चालला ऑन साईडला. आउटफील्ड खूप फास्ट आणि थोडीशी मिसफील्ड आणि चुकीला माफी नाही आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आधीच अगदी आपण पाहताय ना इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे जाईकडे आणि त्यात थोड्याशा चुका त्या सालवडला महागड्या पडतात. 84 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. शुभम पाहायला मिळतो जिकडे कॅच आली नाही परंतु चौकार देखील आला. जले पे नमक घर से निकला तर छाते के भरोसे, क्या पता था मुझे पाणी निकल जाएगा सर के ऊपर से. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कॅच सोडत नाही परंतु आज मात्र चुकी झाले आणि ज्या रीतीची गोलंदाजी आहे झाई टीमकडे अवघड जाणार. 84 भले धावा येत असतील परंतु ही मोठी टोटल आहे. ज्याप्रमाणे T20मध्ये सांगितलं असतं की 200 धावा भले पाटा विकेट असला तरी 200 धावा या 200 धावा असतात. त्या चेस करणं थोडं अवघड पडणार आणि इथे देखील 85 अगदी भलं मोठं आव्हान यावेळेस सेट केलंय टीम झाईने. सालवड टीमला 86 बनवावे लागतील जिंकण्यासाठी. MS म्हणजेच मोतीलाल शाह अगदी खुश असतील. 85 पर्यंत पोहोचले. जाऊया टॉसकडे. आपण बघूया जिथे 2 टीम आपल्याला पाहायला मिळतील. कॅप्टन मैत्री 11 पालघर आणि पवनसुत नवली. बालकृष्णजी धोडी साहेबांना मी विनंती करेल की आपण या आपले शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन या. आलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खैराबाडानं फार सुंदर मॅनेजमेंट केलं. आज सगळ्या टॉपर्स टीम आहेत. आज क्वालिफायर फाईट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिला डाव मैदानावरती संपलाय आणि एक चांगलं टार्गेट सेट झालंय. MS 11 जाई लगेच उतरायचं फिल्डिंगसाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करत आहोत आणि आपल्यासोबत या ठिकाणी जोडले जातील आपले समालोचक मित्र प्रीतमजी घरत सर आपल्या सोबत आहेत. पास्तळवरनं एक गोड आवाज आणि अजित पाटील सर मायकोफवरनं एक लेजंडरी कॉमेंटेटर हिंदी मातृभाषेतनं आपण ज्यांना आपण नेहमी ऐकता. तर अजित सरांना विनंती आहे आपण टॉस या ठिकाणी नक्कीच पूर्ण कराल आणि या आपण जाऊयात आपल्या टॉस बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू. टॉस बॉक्स आज आपल्यामध्ये जो आपला मित्र नाही आहे विशाल धोडी, त्याला भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली म्हणून हे टॉस बॉक्स या ठिकाणी बनवण्यात आलं आहे. आणि आज आपल्यातला दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस जो आपल्यातून हरवून गेलाय अशा आपल्या लाडक्या मित्राला आपण नक्की म्हणूया मिस यू भावा. लाख येतील लाख जातील पण तुझी कमी मित्रांमध्ये कधीच विशाल पूर्ण करणारा मित्र होणार नाही आणि त्याच्याच आठवणी खातीर हे टॉस बॉक्स त्या ठिकाणी उभारण्यात आलं. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. वळूया आपण टॉस बॉक्सकडे. पवनसुत नवली आणि मैत्री 11 पालघर आयोजकाकडनं सूचना या ठिकाणी येत आहेत की इथून जर कॉल झाला आणि जो संघनायक प्रथमतः टॉस बॉक्सकडे येईल त्याला मात्र बोलण्याचा अधिकार असेल. याची आपण नोंद घ्या. प्रथम चॉईस त्याची असेल. तर दोन्ही जर योग्य वेळेवरती दाखल झाले तर मात्र टॉस करण्यासाठी चॉईस दिली जाईल. अन्यथा जो पहिला संघनायक या ठिकाणी उपस्थित राहील कॉल त्याच्या मुखातून बोलला जाईल की हेड की टेल. हे लक्षात ठेवायचे. सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत याची आपण नोंद घ्या. तो बेनिफिट मात्र प्रथम येणाऱ्या संघाच्या संघनायकाला असेल. पुनश्च आम्ही विनंती करतोय पवनसुत नवली विपक्ष मैत्री 11 पालघर बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. लवकर यायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो याची नोंद घ्या आणि दोन्ही संघनायक त्वरित टॉससाठी या. आदरणीय बालकृष्णजी धोडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. पवनसुत नवली संघ आणि मैत्री 11 पालघर टॉससाठी यायचंय. आजच्या दिवसातील आजच्या रणनीतील तिसरी मॅच काटेकी लढत पैसा वसूल मॅच आपण बघणार आहोत. बिग टफ फाईट बिग बॅटल या दोन दिग्गज संघामध्ये. एका बाजूने पवनसुत नवली खूप चांगल्या फॉर्ममध्ये, दुसऱ्या बाजूने मैत्री 11 कुणाल जाधव अँड मिन बोरा ऑल टीम खूप जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत.
तर सर्वांच्या पालघरकरांच्या नजरा ज्या मॅचकडे लागलेल्या आहेत ती मॅच नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने मैत्री इलेव्हन पालघर आणि पवनसूत नवली. चला टॉससाठी यायचंय त्वरित. साई सापडेश्वर विसोबा फाउंडेशन सालबट या पण ओपनिंग पेअर पाठवा. चला जास्त टीम हडल्स नको आहेत, त्वरित मॅच स्टार्ट करायची. पवनसूत नवली संगनायक. चला टॉससाठी अगदी आपण आता एक कॅप्टन उपस्थित झालेत. सेकंड कॅप्टन नक्कीच लगेच तुम्ही जॉईन व्हा. मॅचमध्ये आपण जाऊयात आणि सामन्याची आता काही क्षणात या ठिकाणी होतीये सुरुवात. एक बिग बॅटल टार्गेट सेट झाला आणि मजा आला आता या मॅचला. मैत्री पालघरचे कॅप्टन उपस्थित झालेत. पवनसूत नवलीचे कॅप्टन टॉससाठी षटक संपण्याच्या आधी तुम्हाला पोचायचं. पहिलाच बॉल यावेळेस फटका सजवलाय. पहिल्याच बॉलवर मात्र करण सिंग नावाचा चौकार येतोय. ज्या सुरुवातची गरज होती ती सुरुवात करून देत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर धनंजय. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर पिच होता. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ रिजनला चौकार खेचलाय. 86 बनवायचे आज धावा बनतायत. खेळपट्टी अगदी मात्र कडक आणि टणक बनवलेली आहे मैत्री ग्रुप खेरापाडाने. जिथे धावा बनतील, जिथे बॅट्समनचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळेल. ज्या रीतीने IPL मध्ये आपण बघू प्रेक्षकांचं मनोरंजनासाठी अगदी पाटा विकेट केली जाते, परंतु धनंजय क्वालिटी गोलंदाज आहे. काय कमालीचा वेगवान यॉर्कर चेंडू हाताळला, करणला क्लीन बोल्ड केलाय विकेट. परफेक्ट थ्री 360 शॉट अटेम्प्ट करणं हे थोडंसं महागडं पडलंय आणि तिकडे जातीय विकेट धक्का लागलाय मैदानावरती. आपण पाहता तो म्हणजे विसावा फाउंडेशन सालवडला या ठिकाणी पहिला. पालघरच्या क्रिकेटमध्ये क्रिकेट स्पर्धांची चर्चा झाली ना, तर सध्या अनेक क्रिकेट टुर्नामेंट आपण सातत्यानं पाहतात. लवकरच मी देखील येतोय, तुम्ही देखील या. दिलवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 तिसरं पर्व आणि एकाच गावातील एखाद्या लीग स्टेजला आयोजन कसं असावं त्याचं एक ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिलवाडी चॅम्पियन ट्रॉफी. आणि जवळजवळ महिनाभर पूर्ण गावातील यंग ब्रिगेड, पूर्ण क्रिकेटवरती प्रेम करणारे त्यांचे पाठीराखे सगळे एकत्रित येऊन आयोजन करत असतात. तर दिलवाडी चॅम्पियन ट्रॉफीला खूप साऱ्या शुभेच्छा पूर्ण पालघर टेनिस बॉल क्रिकेट आणि समालोचन आमच्या कक्षाकडनं. ऑल द बेस्ट फॉर मॅनेजमेंट. दिलवाडी चॅम्पियन ट्रॉफी स्टे ट्यून विथ अस. 4-1 पहिला धक्का मैदानावरती लागलाय. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व. अथर्वला आज काहीतरी असं करायचंय की सालवडच्या टाळ्या शिट्ट्या जर थांबल्यात ना त्या मैदानावरती पुन्हा वाजल्या पाहिजेत. आणि ते करायचं ना तर अथर्वला ठणकावून सांगावं लागेल. KGF तुम्ही पाहिला ना, त्यामध्ये एक वाक्य चर्चा करूया बॉल नंतर. बॅटन पॅडमध्ये होता, इनफिल्डच्या वरनं काढला, चेस फील्डसाठी स्वीप कव्हरला धावतो क्षेत्ररक्षक पोहोचलाय एक्स्ट्रा कव्हरवरनं, तोपर्यंत मिळतील धावा 2. आपण चर्चा करत होतो ना KGF बद्दल. डर गम डर जो भी है बस तेरे अंदर है, खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल कर देख, सालवड के अंदर भी एक सिकंदर है. आणि ती बॅटिंग गरजेचीच आहे या मॅचमध्ये, कारण लक्ष 80+ तुम्हाला चेस करायचं
आणि सुरुवातीला पहिला धक्का धनंजय नाईकने दिला, बँग ऑन दी टार्गेट. पहिली विकेट त्यानं काढली आहे. अथर्वचं खातं खोललंय 2 धावेनं. बॉल तयार. इथे बॅटची लागली आहे कडा. कॅच थोडी कठीण आहे, दूर होता हा बॉल. आणि जोपर्यंत गलीमध्ये फुल्ड पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जातं 7 या आकड्यावरती. सर या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर टार्गेट जरूर मोठं, बट जर तुमची स्वप्न मोठी आहेत तर संघर्ष मोठा करावा लागतो. आणि समोर जर जाईसारखा ग्रामीण क्रिकेट पटलावरचा एक व्यावसायिक संघ आहे तर त्यांच्या अगेन्स्ट आज सालवडला ही संधी आहे की पालघरमध्ये आज डंका वाजवायचा ना तर आज जाईला पराभवाचा धक्का द्यायचा. येस, बघायला गेलं तर देवाने सर्वांना हिरा बनवून पाठवलाय. जो जेवढा घासला जाईल तेवढाच चमकणार. आणि सुजल मोरेने काय फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका खेळलाय. पायाच्या आतला चेंडू फ्लिक केला आणि स्क्वेअर ठिकाणी चौकार आलाय. ही गरज आहे, काळाची गरज आहे. धावा येणं गरजेचं आहे कारण की 86 धावा बनवायचे आहेत 6 ओव्हरमध्ये. 36 बॉल 86 असं म्हटलं जातं. टेनिस क्रिकेट असो किंवा इतर कोणताही क्रिकेट असो, क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही टार्गेट छोटं नाही, कोणतंही टार्गेट मोठं नाही. अगदी 434 धावा बनवून ऑस्ट्रेलिया देखील वाटलं होतं की आज आम्ही विक्रम रचला. हा विक्रम हा मोडला जाणार नाही 433 धावा बनल्यानंतर. परंतु त्यांना काय माहिती होतं की 3 तासानंतर 3.5 तासानंतर त्यांना झटका लागणार आहे. आणि टीम साऊथ आफ्रिका 434 धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळाला. आयोजकाकडून सूचना येते टीम पवनसुत नवलीसाठी. जर ओव्हर संपण्याच्या अगोदर तुमचा कॅप्टन इकडे उपस्थित झाला नाही तर मात्र 3 धावाची पेनल्टी. आणि मला वाटते ओव्हर देखील संपलेली आहे. कृपया करून कॅप्टनला पाठवा पवनसुत नवली, कारण की रूल अँड रेग्युलेशन आपण बघू शकतात इथे आज स्ट्रिक्ट आहेत. इथे कोणाला बक्षलं जाणार नाही कारण की शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये खेळ अगदी वेळेवर सुरू होणं गरजेचं आहे. तर टीम पवनसुत नवली, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल, तुमचा कोणीही प्रतिनिधी आला असेल तर कृपया करून टॉस बॉक्सकडे या, त्वरित या, लवकरात लवकर. अगदी मी म्हणेल की प्रणय भाऊ मला दिसत आहेत. प्रणय भाऊ थोडं फास्ट या. चिन्मयजी पाटील यांना मी विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर आमच्या अतिथी कक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघू शकतात की आमच्या पाहुणे मंडळी देखील उपस्थित होत असताना पहिलं षटक समाप्तीनंतर 11 धावा. 2 जे विकेट पडले ते दोन्ही विकेट अगदी ड्रीम डिलिव्हरी, प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकलेत. गावठी भाषेत सांगितलं तर बुंदा नवीन बॅट्समन ऋतिक आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना. कुछ कर दिखाना आहे आज सालवड टीम को. जर मात्र इकडे टीम झाईला हरवायचं असेल तर मात्र आज वेगळं काही करून दाखवायला लागेल. एक्सपेक्टर खेळ खेळावा लागेल. एखाद्या फलंदाजाला इकडे हाफ सेंचुरी ठोकावी लागेल. 40 धावा तरी कराव्या लागतील. मॅच विनिंग नॉक पाहिजे, त्यासाठी सज्ज आहे टीम. एक करारा ड्रायव्हर आहे आणि चेस फुल्डसाठी नाही थांबत बॉल. आउटफील्ड सुसाट आणि बॉल देखील फरार. टीम आता संघर्षाला तयार. सालवड आणि आला चौकार. युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत परंतु ते आता मात्र टॅलेंट फक्त गावापर्यंत राहून फायदा नाही. मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. टॉस केला जाईल. एंट्री गेटच्या इकडे ज्यांनी गाड्या उभ्या केल्यात त्यांना विनंती आहे तिथून गाड्या हलवा. टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील अजित पाटील सर. अजूनही 5 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. त्यानंतर टॉसकडे आपण जरूर जाऊयात. रनचेस ऑन या मॅचमध्ये. संतोष सहा बॉल फटका फर्स्टला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडासा दूर राहील आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि मगाशी फिल्डर तिकडे होते, आताच काढले आणि जिकडे काढलाय तिकडेच पाठवलाय. आणि हा षटकार येतोय. हा षटकार आहे ना आता एक नक्कीच या मॅचमध्ये थोडासा उत्साह आणि आनंद देऊन जाईल. कारण आता प्लस डगआउट देखील हॅपी आहे बॅटिंग टीमचं. कारण रनचेस या मॅचमध्ये मोठं आणि पॉवर प्लेमध्ये जर का 25+ आले तर हा सामना चांगला रंगणार आहे. ओमकार सर, मी म्हणेल की ज्यांचा 12वा बसलेला आहे संकल्प, अगदी कॉन्फिडन्स ठेवलाय तो सांगतो हरकत नाही. आमच्या गोलंदाजाने मार खाला परंतु आमच्या फलंदाजाकडे ती ताकद आहे की ह्या 86 धावा आम्ही चेस करतील. हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कॉलिंग दिली ऋतिकने आणि स्वतःच्या कॉलिंगवरच इकडे रनआउट होताना पाहायला मिळतोय. यावेळेस ऋतिक बिना खेळून एकही चेंडू न खेळता डायमंड डकचा शिकार होतोय फलंदाज.
सध्या आपण पाहता प्रथम पाटील खूप फॉर्ममध्ये आणि अतिशय सुंदर डीजे ऑपरेटिंग सध्या आपण पाहताय प्रथम पाटीलकडनं आणि या पूर्ण क्राऊडला एंटरटेन करण्याचं काम सध्या प्रथम करतोय. या त्याच्याकडे जाऊयात आपण. छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू. मालक प्रदीपजी चावरे साहेब इकडे उपस्थित झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय प्रदीप साहेबांना मी विनंती करेल, या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. टॉस जिंकलाय पवनसूत नवलीने. आयोजक गोलंदाजी घेतलेली आहे, त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे टीम मैत्री 11 पालघरला. रनआउटमध्ये विकेट मिळालाय. चेंडू झाले ते म्हणजेच 3. पहिल्या 2 चेंडू मागे चौकार आणि षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर थोडा चेंडू वाईड लाईनीला टाकण्यात येतोय आणि कॉल केला होता ऋतिकने. नवीन बॅट्समन मनीष पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना 21 झालेले आहेत. 86चं टार्गेट आहे. मी म्हणेल की 70-75 एक चांगली मॅच, परंतु ज्या वरच्या 10 ते 11 धावा आहेत त्या कुठे ना कुठे थोडं प्रेशर क्रिएट करत असतील फलंदाजाच्या मनामध्ये. आणि स्कोरबोर्डच्या प्रेशरने जर तुम्ही खेळला तर कुठे ना कुठे मॅच जिंकता येणार नाही. परंतु इकडे चांगला कॅच, रनिंग कॅच करताना यावेळेस क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. अगदी चांगली जजमेंट, यश आपण बघू शकतात. सुपर कॅचिंग. नाही, इकडे ना मॅच मध्ये होती टीम, पण मागची रनआउटची जी विकेट टाकली सालवडनं ती खूप महागडी पडली आहे. जे मुवमेंट शिफ्ट करण्यासाठी जाईला पुरेसं होतं ना ते मैदानावरती घडलंय. व्यासपीठावरती एक सन्मान आपण करतोय. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आणि पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रदीपजी चावरे साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. यस, प्रथमेश बर्वे यांना मी विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते प्रदीपजी चावरे साहेबांचं अतोचित स्वागत केलं जाईल. विघ्नहर्ता ट्रान्सपोर्टचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने मात्र अमूल्य वेळ देत असताना या स्पर्धेला आमचे मान्यवर अगदी आमच्या विनंतीला हाक देत आज वेळेत वेळ काढून इकडे उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने स्पर्धा भरवणं हा विचार करणं अलग गोष्ट आहे, परंतु त्याला सत्यामध्ये उतरवणं याच्या मागे मोठी भूमिका असते स्पॉन्सर. शुभम पाहायला मिळतोय. अगदी याच्याकडे देखील चांगली बॅटिंग आहे आणि चांगले शॉट आहेत, परंतु आता करून दाखवणं गरजेचं आहे. नुसतं कागदोपत्री स्ट्रॉंग असून फायदा नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काय करतात हे देखील खूप महत्त्वाचं आहे. संतोष कड्यांना फार मोठा अनुभव आहे. त्या अनुभवाला तोडणं कदाचित थोडंसं आता कठीण झालं फलंदाजांसाठी. शफल झाले आता. फटका लाजवाब आहे. 360 आज मुंबईसाठी सूर्याभाऊ चालेल का ते माहित नाही, बट सध्या इथे बॅटिंग ट्रॅक वरती सालवडसाठी फलंदाज चालतोय आणि त्याचं नाव शुभम आणि शुभमच्या बॅट मधून आलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. वॉट अ शॉट. शफल झाले फाईन लेगच्या बाहेर आणि हा एक कडक फटका. चौकार आणि धावफलक 4 ने. युवा समालोचक पालघर म्हणजेच आपण दांडेगावचा युवा टॅलेंटेड कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आमच्या समवेत PSPL या स्पर्धेमध्ये अगदी मायक्रोफोन शेअर करताना पाहायला मिळाला. 5चा सालवड प्रीमियर लीग 2 गाव मिळून मात्र संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. 5चा सालवड प्रीमियर लीग 2025चं पहिलं आयोजन केलं गेलं. नाही, पास्तळ देखील फार सुंदर गाव आहे. मला आजही पास्तळचा पाहुणचार आठवतो. ज्यावेळी पहिल्यांदा अंबटगोड मैदानावरती मी आलो. पास्तळ म्हटलं ना की माणुसकीचं एक दुसरं नाव आहे आणि अंबटगोड मैदानावरती देखील क्राऊड खतरनाक असतं. खैरापाड्याच्या ग्राउंडवरती देखील क्राऊड हार्ड. त्याच अलीकडच्या काळात विराथनला सफाळ्यातील एक मानाची स्पर्धा शिवनेरी चषक कव्हर केलं. तिकडे क्राऊड पूर्ण डोंगरावरती बसलं होतं. सफाळ्यातील एक वन ऑफ द बिगेस्ट टुर्नामेंट आणि अशा ज्या पालघरच्या क्रिकेट टुर्नामेंट आहेत त्या
सध्या पालघरच्या क्रिकेटला मोठं बनवतात. आताच अगदी शिरगावच्या ऐतिहासिक किल्ल्यासमोर आणि शिरगावच्या चौपाटीसमोर जे सुंदर ग्राउंड आहे तिकडे पार्थ मोरे आणि स्वस्तिक फाउंडेशननं देखील एक क्रिकेट टुर्नामेंट भरवली, ती देखील फार सुंदर रंगली. आणि सध्या जे पालघरचं क्रिकेटांना वेगात प्रगती करतं, डेव्हलप करतं आणि ग्रामीण क्रिकेटचे वारे आता पालघरमध्ये देखील जोरानं वाहू लागलेत. आणि त्यामुळे आता पालघर जे पर्यटन स्थळ आहे, पालघर जे ऐतिहासिक आहे, कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात फार चर्चेत आहे, त्या पालघरच्या क्रिकेटमध्ये आज आपण आहात. बिरसा मुंडा चषकात टप्पा पडला, चालला बाहेर आणि अंपायरचा इशारा एक्स्ट्रा. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल हा धनंजय नाईकला. धावफलक 1ने पुढे जातं आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा जो हकदार होता तो होता अर्थातच बिरवाडीचा वंडर बॉय. आता हा वंडर बॉय फक्त बिरवाडीचाच नाही, पूर्ण महाराष्ट्राचा बनलाय आणि त्याचं नाव द रिअल सुपरस्टार क्रितेश घरत. प्रत्येकाला वाटतं ज्याची बॅटिंग पाहावी परत ते नाव बिरवाडीचा वंडर बॉय क्रितेश घरत, जो बनला मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा. या क्रितू मॅन ऑफ द मॅच साठी त्याला आपण देऊयात सामनावीराचा पुरस्कार. येस, ज्याप्रमाणे ओमकार सर तुम्ही सांगितलं की गर्दी पडते या मैदानावर त्या मैदानावर, एक वेळ असा होता की पालघरच्या कोणत्याही मैदानावर स्पर्धा असो, मग तो छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगाव काणे असो, बिरवाडीचं मैदान काणे असो, उमरोळीचं मैदान काणे असो, आर्यनचं मैदान असो, या प्रत्येक मैदानावर गर्दी पडायची प्रेक्षकांची. परंतु कुठे ना कुठे हे मोठे बक्षीस आणि मुंबईचं क्रिकेट पाहून मात्र यंगस्टर फक्त आपण मात्र मुंबईच्या प्लेयरला पाहायला येतात. आणि यावेळेस फटका सजवला आहे, शुभम इकडे संघर्ष करतोय. संघर्ष जेवढा कठीण विजय तेवढाच मोठा. षटकार, 6 धावा, स्कोरबोर्ड 6ने फ्लावेल, स्कोरबोर्ड 3-5, 35 धावा धावपलकावर. ज्या रीतीने आपण बघू शकतात की आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2 आयकॉन खेळाडू पाहायला मिळाले, तिकडे तुडंब गर्दी पडली होती. या स्पर्धेवर देखील हवा उडवली होती की 2 आयकॉन खेळाडू असतील, परंतु तसं काही नाही. लोकल प्लेयरला तुम्ही बघायला या, लोकल प्लेयरला तुम्ही सन्मान द्या. हे देखील चांगले खेळत आहेत, हे स्ट्रोक आपले लोकल बॅट्समन देखील खेळत आहेत. चांगला चेंडू आहे, इकडे मात्र खोलवर चेंडू हाताळला जातो. 1 धाव पूर्ण केली, स्कोरबोर्ड 36 धावा धावपलकार लागले जातात. शुभम आणि अथर्वची जोडी कमाल करते. 2 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालाय, 36 धावा धावपलकावर. अजूनही मॅचमध्ये आहेत, कुठेही मॅचमध्ये दूर नाही आहेत. टीम विसाबा फाउंडेशन साई सपडेश्वर सालवड आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी असावी. इथे मात्र आपण बघू शकतात गावचे प्रेक्षक वर्ग देखील सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. बॅटच्या समोरचा चेंडू मात्र वळतोय, निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. गोलंदाज धनंजय नाईक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे अगदी गुणवत्ता आहे. स्लोवर चेंडू हाताळण्याची, लेग कटर, ऑफ कटर, एखादा वेगवान चेंडू, यॉर्कर देखील येतो तुमच्याकडे, त्यामुळे थोडा कन्फ्यूज ठेवतो फलंदाजाला. धावसंख्या 36, 4 गडी बाद. लास्ट बॉल. पुन्हा एकदा मात्र यावेळेस अगदी शपल केलं आणि चेंडूपर्यंत गेला, छेडछाणी करण्याची प्रयत्न केला. पंचाने सांगितलं चांगला बॉल आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा, येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. 50 बरोबर 50 आहेत. बघूया बनल्या जातील का. जसं तू उल्लेख केला ना की एक अर्धशतक यायला हवं. आता सालवड म्हणेल की येत्या 18 बॉलमध्ये ते पाहिजे. 18 बॉलमध्ये 50 बनवू शकतात, बट विकेटचा ग्राफ थोडा जास्त मोठा आहे. जाई वेळ जास्त जातोय, थोडं स्पीडअप करा संतोष. लक्षात घ्या 30 मिनिटाच्या आत 6 षटकं मैदानावरती तुम्हाला टाकायचे आहेत. आणि आज अतिशय महत्त्वाचा खेळ आणि धावफलकावरती धावा आपण बघताय 36 झालेत, विकेट 4 गेलेत आणि आतापर्यंत 9 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्यामध्ये 2 ओव्हर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, कारण 25 मिनिटात 5 षटकं आणि ती नाही झाली तर 6वं षटक ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. जाई यांना आज प्रॉपर ड्रेस कोडमध्ये आली आहे, फार सुंदर वाटतं. आज जाईला बघताना जाई अगदी या विभागातील ती टीम आहे ज्या टीमनं सध्या पालघरच्या क्रिकेटचे डंके आहे ना पूर्ण महाराष्ट्रभर वाजवल्यात. मला जाईचं क्रिकेट कितीही पाहू द्या, एक गोष्ट आवर्जून हृदयातनं कितीही स्वतःला थांबवलं ना की आज नाही म्हणायची, पण तरी ती होटावरती येतेच. फुलात फुल जाईचे, जगात प्रेम आईचे, दर्शन घ्यावे ते साईंचे आणि क्रिकेट पाहावे तर फक्त MS11 जाईचे. दिस इज वन ऑफ द फेवरेट टीम फॉर पालघर टेनिस बॉल क्रिकेट. आणि सध्या पालघरच्या क्रिकेटमध्ये ना प्रेक्षकांच्या गळ्यातलं तावीज काय तर त्याचं नाव MS11 जाई. सालवडला कमीत कमी 18 मध्ये 6 6 मारायच्यात आणि ते आले ना तर जाईला घरचा रस्ता सालवड दाखवेल आणि ते थांबवले 6 षटकार तर मैदानावरती सुपर अगदी आपण सेमीफायनलमध्ये जाईला इंटर होताना पाहाल. फटका चांगला, टायमिंग चांगला चाललाय, पहिला आलाय. ज्या 6ची चर्चा करत होती ना, पहिला 6चा आकडा आणि मिड विकेटच्या बाहेर कडक फटका, षटकार.
यस शुभम काय बॅटिंग करतोय आज. मन जिंकतोय, मॅच जिंकेल का बघूया. आणि हा फटका अगदी दूरवर पडलाय. या मैदानावरचं मोठं भाग आहे आणि त्या भागाला एकदम सहजरित्या क्लिअर केलंय. आज त्या लयमध्ये बॅटिंग होत असताना बॅट स्विंग खूप चांगलं पाहायला मिळते. 6 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे. जुना बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये. आज रायव्हलरी बॅक आहे, कारण आज अगदी आपण पाहता सुरू झाला रायव्हलरी विकेंड. IPL फेवर सुरू आहे आणि आज RCBनं खूप चांगली कामगिरी केली आहे. अगदी 10 षटकांचा खेळ सुरू असताना 98 रन्स RCBनं केले. 2 विकेट जरूर RCBनं गमावलेत, बट नक्कीच आज किंग कोहली खूप चांगला खेळतोय. 32 बॉलमध्ये विराट कोहलीच्या बॅटमधनं अर्धशतक आलंय आणि आज कोहलीचं शतक वानखेडेच्या मैदानावरती सेलिब्रेट करताना RCB फॅन्सला पाहायला मिळालं तर ते 17 वर्ष न मिळालेल्या ट्रॉफीपेक्षा काही कमी नाही आहे. कारण लॉयलिटी काय आहे ना, तर ती RCB फॅन्सला विचारा. आणि दुसऱ्या बाजूला दिल से मुंबईकर जे आज सपोर्ट करतील MIला. आणि आज पुन्हा एकदा राजा मुंबईचा परतलाय, जो मागच्या मॅचमध्ये मिस होता. आणि त्या सोबतीनं त्या राजाला अनेक सारे क्राउन्स जिंकण्यामध्ये ज्या सेनापतीचा मोठा वाटा राहिला. जसप्रीत बुमराह इज बॅक. येस, तो बॉल घेऊन या. आणि जसप्रीत बुमराह आलाय आणि खऱ्या अर्थाने मात्र गरज देखील आहे. आणि बघायला गेलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच टीमचे फॅन्स भेटतील. असं नाही की सर्वच मुंबईला बरेचसे चाहते RCBला आहेत, चेन्नईला आहेत, परंतु तुम्ही त्यांच्या इलाक्यात गेला तर तुम्हाला तिकडे फक्त त्यांचेच फॅन भेटणार. तिकडे सपोर्ट करणार नाही भेटणार. हेच तर पाहिजे. आणि विराट कोहली दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज इमोशन. आणि त्या विराट कोहलीचा चाहता वर्ग देखील आज तुम्हाला MIच्या विरुद्ध टाळ्या वाजवताना पाहायला आम्हाला. बट सध्या ना IPL म्हटलं की फक्त ट्रॉलिंग करणं हेच नाही, अनेकांचं करोडपती बनण्याचं स्वप्न पण असतं. अर्धी मॅच संपल्यानंतर मला 49 तरी परत येऊ दे असे देखील काही असतील. बट काल आहे ना एका गरीब घरातून जन्माला आलेल्या मुलाचं स्वप्न Dream11नं बदलवलं. जिकडे मुरबाड परिसरातील काल एक आगरी समाजातील युवक तब्बल 3 करोड आणि महेंद्र थार जिंकला. मग ही देखील वास्तविकता आहे आणि Dream11मध्ये लाईफ चेंज होते. फक्त त्यासाठी नशीब पण पाहिजे. येस, एक प्रकारे नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. प्लेयर सगळे निवडतात, परंतु ते बरोबरीत चालणं गरजेचं आहे. आणि त्याचं मात्र आपण बघू शकतात की जिवंत आणि ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं, ज्याने 3 कोटी जिंकले आणि एक थार कार त्याच्या घराच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे आपण बघू शकतात गोलंदाजावर झालाय हल्ला आणि बोलबाला होत असताना फलंदाजाचा पाहायला मिळतोय शुभम. षटकार खेचलाय. आणि नक्कीच RCB फॅन फॉलोईंगचं तुम्ही चर्चा केली, एकाचं नाव तुमच्यापर्यंत पोहोचवेल या बॉलनंतर आणि येणारी स्पर्धा देखील पोहोचवणार, जी मात्र यावेळेस फटका सजवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 4-5-45 स्कोर कार्डवर. अगदी पासळ गावामध्ये देखील वर्ष 34वा स्पर्धा पाहायला मिळेल. 26 एप्रिल ते 4 मे रोजी आपण बघू शकतात तब्बल 9 रात्रीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. डिंगू चषक देखील आपल्याला पाहायला मिळते 7, 8, 9, 10 व 11 मे. अगदी एक मानाची स्पर्धा आपण पाहू शकतात. यावेळेस सरळ खेळलाय परंतु फटका फसला आहे. कॅच होणार, महत्त्वपूर्ण विकेट मिळणार. शुभमला परतावं लागेल कारण की टार्गेट मोठं होतं आणि आपण बघू शकता त्या मोठ्या टार्गेट मागे पोचायचं असेल, तिथपर्यंत पोचायचं असेल तर मात्र मोठी हिट देखील येणं गरजेचं आहे. आणि यावेळेस मोठा हिट खेळत असताना 5वा गडी तंबूच्या आसऱ्याला जात असताना मी चर्चा करतो तर RCB फॅन फॉलोईंगची. दिनेश गरत म्हणजे पप्यामा यांचे सुपुत्र मीत गरत अगदी RCB हरली होती तेव्हा जेवला देखील नव्हता. गेल्या वर्षी मला तर वाटते सेमीफायनलमध्ये हरली होती आणि त्याच्यात मुखातून घास गेले होते. असे देखील फॅन फॉलोअर्स आहेत मुंबईमध्ये कट्टर. नाही, मला आठवताना पूर्ण जाई पण जेवली नव्हती. जेव्हा जाई उरणला आली होती 6 बॉल 4चा रन चेंज अगेन प्रेमनाथ 11 मुरबी आणि ते चेस झालं नव्हतं. 5.5 तास आहे ना त्या ग्राउंडवरतीच थांबली होती MS 11 जाई. हा क्रिकेटचा सदमा आहे ना अनेकांना लागतो. फक्त क्रिकेटवरती प्रेम करण्याची निष्ठा पाहिजे आणि क्रिकेट त्याचंच नाव आहे. अगदी जे तुम्हाला पूर्णपणे वेडं बनवतं आणि क्रिकेट हा वेडांचाच खेळ आहे. आणि शहाणे लोक फक्त इतिहास वाचून दाखवतात, वेडेच लोक इतिहास घडवतात. त्यामुळे स्वतःला फक्त इतकंच सांगा, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. आणि आयुष्यात स्वप्न ज्यावेळी थोडीशी कठीण वाटत जातील त्यावेळी स्वतःच्या स्वप्नांना आणि स्वतःच्या कर्तृत्वाला देखील सांगा, बेबी मेक इट लार्ज, मेक इट लार्ज. 45 झालेत आता मॅचमध्ये पकड जायचे, बट अजूनही अथर्व मैदानावरती उभा.
14 रनवरती वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. गोलंदाज तयार. आदर्श आलाय नवीन. हो बॅटच्या समोरून वळवलंय. आदर्शने देखील एखादी मॅच जिंकवली होती अंबडगोड मैदानावर खेरापाड्याच्या विरुद्ध. गावदेवी खेरापाडा या संघाविरुद्ध मात्र कमालीची बॅटिंग केली होती. परंतु इथे आपण बघू शकतो पहिलाच बॉल बेट केलाय. चेंडू झाले ते म्हणजेच 4 म्हणजे 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये बनवायचे आहेत 41 41. नाही आता दोस्ती ग्रुप खैरापाडा पण म्हणेल आज फायनल डे, दादाच्या पगाराचा दिवस आहे, आम्ही हरलेल्या मॅची काढून दाखवतो, थोडंसं पेमेंट आज कट केलं जाईल, -500 तरी पेनल्टी लागायला पाहिजे कारण आज पाहुणचार आमचा आहे आणि चांगल्या आठवणी यायला हव्या. आज चांगल्या आठवणी जाग्या व्हायला हव्या. आज ते केलं आहे दोस्ती ग्रुप खैरापाडानं. आणि दोस्तीसाठीची स्पर्धा आणि अगदी आपण पाहताय ज्या नावानं आपलं आयुष्यानं संघर्ष करत समाजासाठी वेचलं, अगदी इंग्रजांसमोर त्यांचा संघर्ष तुम्ही पाहिलं. एकदा कधीतरी ना वेळ काढून 10 मिनिटं बिरसा मुंडा या नावाबद्दल अभ्यास करा. या नावानं काय केलं ना ते तुम्हाला नक्की समजेल. फटका फर्स्टला मिस्टामिंग बॉल हवा होता, लॉंग ऑफला कॅच ड्रॉप, थोडासा मस्तीचा भाग होता. पुन्हा एकदा आपण नक्कीच जाऊयात मॅचमध्ये. दादा काय म्हणशील ज्या अनुषंगानं सध्या इथल्या विभागामध्ये तू समालोचन करतोय, इथलं क्रिकेट डेव्हलप होतंय, क्रिकेटला ग्लॅमर येतं. आता जशा प्रकारे तू उल्लेख केला अजून एक 9 दिवसाची डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट स्पर्धा येते. मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट सध्या पालघरांना इथल्या ग्रामीण क्रिकेटला देत आहे. येस 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 38 बनवायचे आहेत. आणि लेट होत असताना झै टीम तुमच्याकडे वेळ आहे. या दरम्यान शुभागमन झाला. या खैरापाडा गावाचा सर्वांगीण विकास ज्या व्यक्तिमत्वानं घडून आणला, आदरणीय एक रॉयल हार्ट रॉयल पर्सनॅलिटी या खैरापाडा ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय दीपकजी वडेसाहेबांचं शुभागमन झालं. आणि त्यांना विनंती आहे, विवेकजी वडेसाहेबांचं शुभागमन झालं आणि दादांना विनंती आहे जे सरपंच आहेत या विभागातील एक लोकप्रिय असं नाव ज्यांनी या गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे, सरपंच साहेबांना या आपण व्यासपीठावरती दोस्ती ग्रुप आपला बिरसा मुंडा ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. टाईमची चर्चा या ठिकाणी आपण करूयात. तसेच सचिनजी वडेदादांचं देखील शुभागमन झालं. सचिन दादांना देखील विनंती आहे या आपण व्यासपीठावर. आशुतोष काकड साहेबांचं शुभागमन झालं, या व्यासपीठावरती स्वागत आहे. 5 मिनिट पाटील यांचं आगमन झालंय आणि चिन्मय दादांचं आगमन झालं. तर सगळ्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं वेलकम आहे. यावेळेस वाईट बॉल आलाय. 37 पाहिजेत. 12 मध्ये 5 षटकार 4 षटकार लागू शकतात. इथे बनवणं गरजेचं आहे आणि अपेबिलिटी आहे. बघायला गेलं तर टीम सालवडमध्ये देखील 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवावं लागेल. वेळ जास्त दबडवला तर मात्र नक्कीच तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल आणि इथे लढताना पाहायला मिळत आहेत. अगदी आपण बघू शकतात की धावा झाल्यात त्या म्हणजेच 49. 12.25च्या सरासरीने धावा बनवल्यात. येणारे 12 चेंडू 37ची गरज. खोलवर चेंडू टाकला जातोय आणि इकडे काय घडतंय, डॉट बॉल येतोय. गोलंदाज पाहायला मिळतोय दक्षिण. दक्षिण आपल्याला पाहायला मिळते. अगदी उत्तर दक्षिण आपण बघू शकता. यावेळेस चहू बाजूला खेळावं लागेल आणि दक्षिण गोलंदाजीसाठी आलेला आहे. ते क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक गोष्टी आयुष्यामध्ये कित्येकदा घडलेल्या आहेत, परंतु नव्याने जेव्हा जेव्हा घडते तेव्हा तेव्हा झटका लागतो टीमला. आणि झै टीमला तो 4 धावेचा झटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र विकेट येतोय. आमचे आदरणीय सन्माननीय गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब विवेकजी वडे यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचे मित्रगण देखील इकडे आलेले आहेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. आवर्जून आपण बोलू शकतात आज वेळ काढून ते इकडे उपस्थित झाले आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम या आणि क्रिकेटचा आनंद घ्या. पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगेल की मॅच ऑन आहे. एक बाजूला MS11 झै आणि दुसऱ्या बाजूला विसावा फाउंडेशन साई सप्पडेश्वर सालवड टीम खेळताना दिसतंय. टार्गेट दिलं होतं झै टीमने 85चं 85चं 86चं टार्गेट दिलंय आणि आता धावा झाल्या त्या म्हणजेच 49. अजूनही मात्र बघायला गेलं तर 37 धावेची गरज आहे. 11 बॉलमध्ये 10 बॉलमध्ये 10 बॉल 37 धावा. ओमकार सर 10 बॉल 37 इथून 4 षटकार खेचावे लागतील. संधी आहे मॅचमध्ये, बट जाईचं स्ट्रॉंग बॉलिंग युनिट आहे ना ते खतरनाक आहे. आणि मातीची विकेट जर जाईला तुम्ही दिली ना, मातीच्या विकेटवरती घरातून निघताना जाई आहे ना ट्रॉफी बघते नजरेसमोर की आज बॉलर्स कमाल करणार. आणि अशा मातीच्या खेळपट्टीवरती बॅटिंग अल्सो बॉलिंग दोन्ही गोष्टीमध्ये जाई स्ट्रॉंग आहे. इथे फटका समोर
डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं, नाही याला परफेक्ट बॅटवरती लॉंगॉनला फील्ड आणि टिपलाय. तिकडे आपण बघताय झेल. येस, बघायला गेलं तर 5वं षटक हे महत्त्वपूर्ण आहे. टीम इंडियाने 2007 मध्ये जो वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा फक्त सर्वांना शेवटचं षटक जोगिंदर शर्माचं आठवतं की त्याने कमालीची गोलंदाजी केली आणि टीमला वर्ल्ड कप जिंकलं. परंतु जे 19वा ओव्हर होतं ते मात्र आर.पी. सिंगने कमालीचं हाताळलं होतं, ते देखील विसरून चालणार नाही. आणि इथे देखील हे 5वं षटक कलाटणी लावणार अगदी आता मात्र खूप स्ट्रॉंग होत असताना या मॅचमध्ये टीम जाई. नक्कीच MSDला टीम अशी मिळाली ना की ज्या टीमनं विश्वविजेता भारत बनवला. सौरभ गांगुलीनं तो पाया रचला आणि तदनंतर MSDच्या हातामध्ये ज्यावेळी भारतीय संघ आला मग त्यांना अशा काही स्टार्स सोबत विश्वचषक आणि ICC ट्रॉफी जिंकत गेला की MSD हे नाव रिकी पॉन्टिंग जसं सक्सेसफुल कॅप्टन तसं MSDचा देखील उल्लेख पूर्ण जगभर केला जातो. आणि IPL स्टेजवरती देखील 5 ट्रॉफीज तब्बल त्याच्या टीमच्या नावावरती आहेत. CSKनं ते टायटल्स आतापर्यंत जिंकलेत. सध्या या मॅचमध्ये ना आता विकेट्स आली आहे त्यामुळे थोड्याशा आशा कमी झाल्यात सालवडच्या. पुढच्या मॅचचा टॉस झाला, दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे, एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे नाही आहे, नाईट क्रिकेट टुर्नामेंट आहे, सगळ्या गोष्टींवरती ऑर्गनायझर्सला लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे आवर्जून आयोजन समिती आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं विनंती आहे दोन्ही संघांना ज्या टीमची फिल्डिंग आहे लगेच मैदानावरती उतरा, बॅटिंग टीम प्लस डगआउटमध्ये लगेच पोहोचून थांबायचं. येस, बघायला गेलं तर MSDचा उल्लेख केला महेंद्रसिंग धोनी आणि यावेळेस उलटा खेळलाय, पाठवलाय चेंडूला सीमारेषा पार, येतोय हा खणखणीत षटकार, 6 धावा. स्टोक त्याचा जर्सी नंबर येतोय आमच्या मेगा स्क्रीनवर स्कोरबोर्डला 55 वर 7. अगदी एकमेव कॅप्टन ज्याच्या नावावर 3 ट्रॉफी आहेत, T20 वर्ल्ड कप, ODI वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी, MS धोनी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक आणि चौकार आहे, तर क्रिएशन केलंय स्कोरबोर्डमध्ये, चौकार आहे. या दरम्यान सन्माननीय मिलिंदजी दोडी साहेबांचं शुभागमन झालं, त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती दादा आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आम्ही करत आहोत. प्रत्येक पाहुण्याचं यथोचित मानसन्मान म्हणजे दोस्ती चषक, अगदी दोस्ती ग्रुप आयोजित क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक. फार सुंदर क्रिकेट टुर्नामेंट, अप्रतिम मॅनेजमेंट आणि आज क्वालिटी मॅच असत. आणि त्या फटका चांगला आहे, क्वालिटी शॉट, लॉंग ऑफ ला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय आजच्या रात्रीतील शॉट ऑफ दी नाईट, शॉट ऑफ दी टुर्नामेंट. मध्ये धावा पाहिजे त्या म्हणजेच 5 बॉल आणि 27. प्रत्येक चेंडू फेकावा लागेल मैदानाच्या बाहेर. रहा कठीण जितनी संघर्ष उतना मजबूत मेरा, हे सांगतीये सालवड. अजून एक, हा देखील चालला लॉंग ऑनला, आउट ऑफ दी पार्क आहे. जसा बॅट वरती आला अगदी एलिव्हेशन थोडं कमी होतं का याची चर्चा आता होईल. सुरुवातीला वाटलं की सहज जायला पाहिजे मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, बट लॉंग ऑनला बाउंड्री दूर आहे आणि हवेचा प्रवाह कदाचित थोडासा आत घेऊन आला. बॅटर्स देखील सरप्राईज होतं, रिॲक्शन तुम्ही पाहू शकता कॅच झाल्यानंतर. हे पाहता तुम्ही फोर्स जनरेट केलं होतं, बॅट थोडीशी खाली लागली होती, त्यामुळे जे अगदी फोर्स जनरेट करताना मिळायला होतं ना प्रॉपर ते झालं नव्हतं. आणि तिकडे बाउंड्री अगदी समोर एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज इथे होतात बाद. 4-27. मी पहिलेच म्हटलं की 70-75 एक चांगली मॅच असते, वरच्या 10 धावा या कुठे ना कुठे या मॅचमध्ये थोडा इफेक्ट टाकत असताना, परंतु या गोलंदाजी स्क्वॉडला मात्र अगदी चांगली फलंदाजी केलेली आहे सालवड टीमने. अगदी पहिल्या दिवशी सेकंड मॅचला 49 धावा डिफेन्स केल्या होत्या टीम झाईने आणि त्या गोलंदाजाला मात्र 59 झालेले आहेत. आता डॉट येतोय. गावचे द्वितीय नागरिक उपसरपंच साहेब हितेशजी संके यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. अगदी माजी सदस्य ग्रामपंचायत खैरापाडा जय कुमार चव्हाण यांना देखील मी विनंती करेल आपण या. पुन्हा एकदा मात्र फटका उंचच जातोय, फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत, कारण की मॅच लगभग आता
पूर्णपणे मुठीमध्ये आलेले आहे. औपचारिकता मॅचमध्ये चला नवीन बॅटर लगेच या मैदानाच्या आतमध्ये. मुख्य व्यासपीठावर आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं सहर्ष स्वागत. झाले 4 आणि आता मात्र औपचारिकता मॅचमध्ये 2 बॉल बाकी आहेत आणि 27 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅट्समन गौरव आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणेल की अगदी चांगली बॅटिंग केली सालवट टीमने. युवा टीम अगदी टार्गेट घेणंच पसंत करतं, मी बहुताशी बघितलेलं आहे. परंतु 1983चा इतिहास खोलून बघितला, जर टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आहे, वेस्ट इंडिज तोपर्यंत वर्ल्ड कपमध्ये एक पण मॅच हरली नव्हती. पहिली बॅटिंग टीम इंडियाने केली आणि ती मॅच इंडियाने जिंकली. फायनलमध्ये देखील बॅटिंग टीम इंडियाने केली आणि ती मॅच देखील इंडियाने जिंकली. एकमेव वेस्ट इंडिज 3पैकी एकमेव मॅच जिंकली होती, तिथे बॅटिंग वेस्ट इंडिजने केली होती आणि टीम इंडिया हरली होती. कुठे ना मोठ्या लेजेंडरी टीमबरोबर जर तुम्हाला जिंकायचं असेल ना, तर तुम्ही बॅटिंग घेऊन बघा एकदा. कधी ना कधी रिझल्ट पॉझिटिव्ह येतो. प्रेशर त्या टीमवर देखील येतो स्कोरबोर्डचा. आता हेच चेसिंग करताना 70 असते तर एखादा थोडं प्रेशर आलं असतं आणि 70 झाले देखील असते. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये जर आणि तरला थारा नाही आहे. ओव्हर समाप्त. अभिनंदन टीम MS11 जाई जात आहेत मात्र सुपर 5 मध्ये. आणि इथे कौतुक करेल मी टीम विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवट टीमचं. हितेजी संख्ये यांना मी विनंती करेल की आदरणीय सन्माननीय सरपंच साहेबांचं अथोचित स्वागत करायचं मुख्य व्यासपीठ